नमस्कार. आज कोणता थॉट नाही आहे, पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. देऊळ बंद भाग 2 हा चित्रपट पाहायला मी काल गेले होते. या सिनेमाबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती सांगायची किंवा थोडंसं आपल्या मराठी कलाकारांसाठी 2 शब्द बोलावेसे वाटतात म्हणून हा व्हिडिओ करत आहे. सिनेमा बघताना इतकं सस्पेन्स आहे की वाटलंही नव्हतं की तो सीन असेल आणि त्या सीनला असं क्रिएट त्यांनी केलं आहे की त्याच्यामध्ये हसायलाही येते, रडायलाही येते. म्हणजे खरंच प्रवीण दादा, हँड्स ऑफ यू. तुम्ही सगळ्या कलाकारांकडून इतकं छान काम करून घेतलं आहे. आणि स्नेहलताई, तुम्ही तर बेस्ट, सुपर. मी तर सगळ्यांना सांगेन की जर कला क्षेत्रात उतरायचं असेल, सिनेमा क्षेत्रात उतरायचं असेल, करिअर करायचं असेल, तर ॲक्टिंग शिकायची असेल तर नजरेसमोर स्नेहलताई यांना ठेवलं पाहिजे. मी स्वतःही सांगेन, मीही आजपासून किंवा असू दे किंवा याच्या पुढेही असू दे, मला जेव्हा व्हिडिओ करायचा असेल त्यावेळेस नजरेसमोर मी नक्कीच तुम्हाला ठेवून मी माझं कार्य करत राहणार आहे. इतकं भारी तुमचं ॲक्टिंग आहे, शब्दात सांगता येणार नाही. या रचनाकडेच आज शब्दरचना कमी पडते तुमचं कौतुक करायला. खरंच जर प्रवीण दादा मराठीमध्ये असेच सिनेमा बनत राहिले तर मराठी इंडस्ट्री ही खूप उंचावर जाईल. नक्कीच तुमच्यासारख्यांची खूप गरज आहे ह्या इंडस्ट्रीला. आणि तुम्ही जे काम करून घेतले किंवा काम केले याबद्दल शब्दात सांगता येणार नाही असं आहे. मोहन जोशी सरांबद्दल तर काय बोलायचं. ह्या एजमध्ये देखील त्यांची एनर्जी माइंड ब्लोईंग. खरंच त्यांच्या एनर्जीबद्दल काय बोलायचं, इतकं म्हणजे भारी वाटलं त्यांच्याकडे बघून, त्यांचं काम बघून. आणि त्यांचं ॲक्टिंग तर सुपर आहे. ते आधीपासूनच सुपर हिरो आहेत आणि आत्ताही त्यांनी देऊळबंद भाग 2मध्ये काम करून सगळ्यात टॉपचे सुपर हिरो झाले आहेत. लिटरली त्यांच्याकडे बघताना त्यांची एंट्री जेव्हा झाली, असं सिनेमा थिएटरमध्ये एकही माणूस नसेल ज्यांनी हात जोडले नसतील. इतकी भारी त्यांची एंट्री घेतली आहे, इतकं भारी ते सगळं सीन आहे. आणि मी अख्ख्या महाराष्ट्राला इतकंच सांगेन की देऊळ बंद भाग 2 बघायला सिनेमा थिएटरमध्ये नक्की जावा. आणि हा सिनेमा अजून देखील हाऊसफुल चालू आहे. तुम्ही अजून देखील याला अजून 4-5 आठवडे, 10 आठवड्यापर्यंत हाऊसफुल हे चालू द्या. मी हा सिनेमा पुन्हा बघायला जाणार आहे, कारण स्नेहलताई यांची ॲक्टिंग माझ्या डोळ्यासमोरून अजूनही गेलेली नाही आहे. मोहन जोशी सरांनी जे काम केलं आहे, स्नेहलताईंनी केलं आहे, परत प्रवीणदादांनी जे केलं आहे आणि सगळ्या कलाकारांनी जे काम केलं आहे ते माइंड ब्लोईंग काम आहे. आणि हे काम खरंच खूप बेस्ट आहे. आणि माझ्या अख्ख्या महाराष्ट्राला माझं एकच सांगणं आहे की हा सिनेमा तुम्ही सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघा. आणि तुमचा काय एक्सपिरियन्स आहे, जर तुम्ही बघितला असेल तर तुमचा एक्सपिरियन्स काय आला तुम्हाला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. आणि ज्यांनी बघितलं नाही त्यांनी बघायला जावा आणि तुमचा एक्सपिरियन्स काय येईल हा तुम्ही मला कमेंट करून सांगा. खूप छान पिक्चर आहे. सगळी स्टोरी जर मी इथंच सांगितली तर मग तुम्ही थिएटरमध्ये जाऊन काय बघणार. त्यामुळे थिएटरमध्ये नक्की जावा. खूप पिक्चरमध्ये सस्पेन्स आहे. असं वाटणार नाही की ह्या सीननंतर हा सीन असेल, हे अजिबात तुम्हाला वाटणार नाही. म्हणून पिक्चर बघायला जावा आणि पिक्चर बघा. खूप भारी पिक्चर आहे. प्रवीण दादा, खरंच तुम्हाला हँड्स ऑफ. स्नेहलताई, मी तर तुमची खूप मोठी फॅन आहे. श्री स्वामी समर्थ.